हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर 2 महिने झाले टेन्शनमध्ये सर्व दिवस जात आहेत. म्हणून कुठंतरी थांबावं आणि कोणतरी मोठेपणा किंवा लहानपणा घ्यावं म्हणून शेअर तर भरपूर करायचं आहे, पण जे महत्त्वाचं आहे तेच करणार आहोत आणि रडणार तर नाही आहोत. कारण माझ्या आयुष्यातले मी अनुभव सांगते. जे कोणते आहे ना, त्या अनुभवातून मी भरपूर शिकलेली आहे, खूप काही शिकलेली आहे. त्याच्यामुळं आता ना कोणाची मदत घ्यायची, काही नाही करायचं. आणि जे कोणतं संकट येणार ना, ते कायदेशीर पद्धतीने एकटीने सॉल्व करायचं. फक्त वाईट मला एकाच गोष्टीचं वाटत आहे, माझ्या आईमुळं. सुरुवातीपासून मी तिला एवढं समजावलेलं होतं सुरुवातीपासून मी समजावलेलं होतं तिला की बाबा इथं बसते मी, कारण सकाळपासून येते का कामं करू एवढे थकलेली आहे ना मी, म्हणजे खूप थकलेली आहे. आणि आई गेलेली आहे तिकडं हे शॉप उघडायला, म्हणजे कारण दुकानामध्ये आलू चिप्स बिस्किट आणि असं भरपूर सामान आहे. तर आई म्हणे मी 8-10 दिवस जाते आणि ते विकल्यानंतर मी जाणार नाही. तर हा सेटअप मी माझ्या व्हिडिओ शूटसाठी केलेला आहे, कारण भरपूर प्रोडक्ट येऊन पडलेले आहेत आणि 2 दिवसात हे घर लावून मला लवकरात लवकर व्हिडिओ शूट करायचे आहेत. तर कसं आहे, मला फक्त वाईट या गोष्टीचं वाटत आहे माझ्या आईमुळं, की म्हणजे आतापर्यंत मी व्हिडिओत बघत होती की मुलाने आईला मारझोड केली, मुलाने म्हणजे बहिणीचा हिस्सा घेऊन घेतला, किंवा मुलं आईचा सांभाळ करत नाही, असे मी फक्त व्हिडिओ बघितले होते. मला असं वाटलं बाबा एवढं कठोर कोणी असू शकत नाही. आणि मला माझ्या घरच्या मेंबरवर खूप भरोसा होता आणि माझ्यासोबत एवढे ते वाईट वागले होते. ॲक्च्युली आधी माझ्या चॅनलवर मला 7व्या महिन्यात ही जी छोटी आहे ना, हिची पूर्ण फॅमिली म्हणजे हिच्या पूर्ण माहेरकडचे मला मारायला आले होते, तेव्हा पण ॲटो घेऊन. त्याची पण मी FIR केली होती आणि भरपूर तेव्हा ते प्रकरणी वाढलं होतं, कारण 7व्या महिन्यात मला यांनी मारझोड केली होती. म्हणजे तेव्हा पण मी रेंटच्याच रूममध्ये होते, तर माझ्या रूममध्ये येऊन त्यांनी मला मारझोड करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यात तिच्या बहिणी, तिची आई सर्वजण होते आणि तो व्हिडिओ पण मी टाकलेला होता आणि अजूनही माझ्या आयडीला आहे, पण प्रायव्हेट आहे. तर आता मी जेव्हा कायदेशीर पद्धतीने सामोरे जाणार आहे, तर तीसुद्धा FIR काढणार आहे वर. आणि मला असं वाटलं होतं की जाऊ द्या बा, ही चांगली राहायला हिने सुरुवात केली होती, म्हणून मला असं वाटलं जाऊ द्या, जर एखादा व्यक्ती चुकी मान्य करून चांगला वागत असेल तर काय होतं आपल्याला मोठ्या मनाने माफ करायला. आणि माझी तीच चुकी होती की मी एखादा गरीब काय म्हणून आला आणि त्याने म्हटलं मला रडला पडला की मला ना आधीपासून मी दिसते खूप, म्हणजे बोलण्या याच्यावरून खूप कठोर दिसते, परंतु मी एवढी कठोर नाही आहे. बरं म्हणा, जर मी एखाद्यासोबत भांडली, रागावली, चिडली पण आणि मला असं वाटलं की बाबा नाही आता याला त्रास देऊ नये, तर मी स्वतःहून शांत बसून जाते, हे करत नाही. परंतु मी ते सर्व विसरून माझ्या चॅनलवर प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ आहेत, त्या दोघांचे पण अजूनपर्यंत व्हिडिओ आहेत, कारण मला ते कामातच येणार आहे की मी या दोघांना कधीच त्रास दिला नाही. आणि मला म्हणजे भाऊ म्हणतो की माझ्या घरात तुझ्यामुळे भांडणार आहे. अरे नालायका, तुझं घर वेगळं आहे, माझं घर वेगळं आहे. आजपर्यंत तुझ्या दारात मी एक चम्मच साखर तरी मागायला आली काय? तुझी बायको माझ्या घरातून टमाटे नेते, कांदे नेत होती, लसण नेत होती, साखर नेत होती. भाजीला जर हिच्या घरात भाजीला कांदा नसला तर 1 कांदा द्या बरं, मी 4-5 कांदे देऊन देत होती. लसण द्या बरं, लसण देत होती. तुम्ही शेतात जात होते, तुमच्या मुलांचे आंघोळ करून देणे, त्यांना शाळेत पाठवून देणे, त्यांना नाश्ता देणे, सर्व गोष्टीचे माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. जे नवीन लोक असतील ना त्यांनी बघा, नाही तर उद्यापासून मी ते कम्युनिटीला व्हिडिओ शेअर करतो की अक्षरशः माझ्याच घरात मी जशी त्या घरात राहायला गेली ना, मोठी पण तेव्हा होती, तर सर्वांचा मी माझ्या घरात स्वयंपाक करायला लावत होती. कसं आहे, खाणं घेणं काढू नये, परंतु हे लोक असे वागत आहे ना, त्याच्यामुळे सांगावं लागत आहे. अक्षरशः मी सर्वांचा स्वयंपाक माझ्या घरात करायला लावत होती. ही पण माझ्या घरातच स्वयंपाक करत होती, जे व्हिडिओ आहेत अजूनही. आणि आयतं ताट यांना देत होतो आम्ही, आयतं ताट की जेव्हा बा. आणि माझ्या आईला म्हणत होती जाऊ दे, माझ्यासोबत काही माझी फॅमिलीने जे आहे म्हणजे सासरकडच्यांना सोडून मी तुम्हालाच माझी फॅमिली मानली होती आणि तुम्हालाच मी हे करत होती. जर प्रेमाने जरी तुम्ही मला म्हटलं असतं ना, प्रेमाने जरी
की बाबा तुझे कानातले आम्ही देत नाही किंवा आमची नियत फिरलेली आहे. आणि मी तसंही भांडणात म्हटलं होतं. तसंही मी म्हटलं होतं हिला की ठीक आहे बाबा, नको देऊ माझ्या कानातली तू. 20-30 हजारानं काहीच, पण हे जे तुम्ही भांडण केलेलं आहे ना, हे खूप म्हणजे खूप. आणि मला तर कायदेशीर मार्गाने, आणि आजही त्या घर काही माझं कोणी हिसकावून घेतलेलं नाही आहे. फक्त हा तमाशे खूप करत होता आणि हा रात्रभर आम्हाला जागरण करून देत होता आणि एवढा अश्लील शिव्या देत होता ना, जे सर्व रेकॉर्डिंग आम्ही याच्या म्हणजे 1-1 तासाची रेकॉर्डिंग व्हिडिओ शूट आहे माझ्याकडे, टायमिंगसही शूट आहे आणि तो प्रत्येक मी वाजवणार आहे कोर्टात. प्रत्येक रेकॉर्डिंग मी कोर्टात वाजवणार आहे. आणि त्यांनी स्वतः पूर्ण नाव घेतलेलं आहे, सागर हजारे. त्याच्यामुळं मला जास्त पुरावे गोळा करायची आवश्यकताच नाही आहे. परंतु आपण, आणि कायद्याअंतर्गत अजून एक कायदा आहे, जर वरिष्ठ नागरिक कायदा म्हणतो त्याला. जर तुम्ही आईचा सांभाळ करत नसाल तर तुम्हाला त्या आईच्या घरात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. त्या आईने तुम्हाला अजून ते घर तुमच्या नावावर वगैरे दिलेलं नाही आहे, बरोबर. आता त्या कायद्याअंतर्गतच आपण सर्व काही करणार आहोत. आणि मला त्या गोष्टीचा अफसोस नाही आहे की मी ते घर सोडून दिलं किंवा म्हणजे काय म्हणतात, घर सोडून दिलं त्याच्यानंतर माझं कोणी हडपणार हे ते. कारण माझ्या मोठ्या भावाचा आणि माझा हिस्सा आहे, म्हणजे खालचा हिस्सा माझ्या मोठ्या भावाचा आहे, वरचा हिस्सा माझा आहे. परंतु आता विश्वास मला कोणावरच राहिलेला नाही आहे. म्हणून मी आईला म्हटलं, म्हणजे आमच्या 2 प्रकारेचं सुरू आहे आमच्या घराचं. एक जण रेंटने पण मागत आहे आणि एक जण विकत पण मागत आहे. परंतु जो विकत घेणारा आहे ना, त्याचं मागं पुढं सुरू आहे. म्हणजे तो एक किंमत घेऊन बसलेला आहे आणि आम्ही आमची किंमत घेऊन बसलेला आहोत. कारण कसं आहे, ते घर विकून मला सुद्धा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हायचं आहे, फ्लॅट घ्यायचा आहे. माझा तर ऑलरेडी प्लॉट पण आहे, परंतु मी तिथं बांधणार नाही आहे. मी मोठ्या सिटीमध्ये राहायला जात आहे, तर तिथं मी माझ्यासाठी फ्लॅट बघितलेला आहे. तर त्याच्यामुळे मला कसं आहे, एकदा डोक्यावर छत असलं ना, तर आपण पोट कसं पण भरू शकतो. तर त्याच्यामुळं मला आधी माझ्या 2 मुलांसाठी आईसाठी त्या सिटीमध्ये घर घ्यायचं आहे आणि घर घेतल्यानंतर मी तिथं शिफ्ट होणार आहे येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात. परंतु मी तुमच्या पायदळीने येणार नाही आहे. आणि तुमचे भरपूर लोकांचे प्रश्न आहेत, का सोडलं, काय झालं, काय जाईने. तर आधी मला हे माझं घर वगैरे लावू द्या. माझं घर वगैरे लागलं तर नंतर मी तुम्हाला शेअर करणारच आहे. परंतु असा म्हणजे एक वेळचे दुश्मन परवडले, जे कोणते माझ्या आयुष्यात दुश्मन आहेत ना, त्यांच्या वागणुकीने मला एवढा त्रास नाही होत आहे जेवढा मला या लोकांपासून त्रास झालेला आहे. परंतु एवढ्या याच्यातसुद्धा मी स्वतःला सांभाळलेलं आहे. मी खंबीर आहे. मी माझ्या पद्धतीनेच रूम केलेली आहे. मी कोणाला 1 रुपयाची सुद्धा मदत मागितली नाही. ॲक्च्युली ज्या दिवशी मी रूम केली त्या दिवशी मला 5,000 रुपये ॲडव्हान्स द्यावा लागलो आणि 1,500 रुपये म्हणजे टेम्पोवाल्यांनी घेतले, ज्यांनी माझं सामान आणून दिले. किती झाले? 6,500. आणि 300 रुपये वायफायवाल्यांनी घेतले, कारण माझं व्हिडिओ अपलोड करून चालू जायला लागते. त्याच्यामुळं 300 त्यांनी घेतले, 300 रुपये लाईनवाल्यांनी घेतले, झाले 600. बरोबर, 6,500 600 7,100 रुपये. एका दिवसात 7,100 रुपये. आणि त्याच्यानंतर अजून किराणा वगैरे, ते एका दिवसात मला 10,000 रुपये खर्च आलेला आहे. परंतु मी 1 रुपयासुद्धा मैत्रिणीला मागितला नाही, कोणालाच मागितला नाही. स्वतःच्या बलबुत्यावर घर सोडलं, आईसहित 2 मुलांसहित समजा. कारण आता स्वरा पण येणार आहे, तिला पण घरी आणायचं आहे 15 तारखेला. तर त्याच्यामुळं स्वतःमध्ये जर हिंमत असली ना, तर टेन्शन घ्यायचं काम नाही. परंतु मी कधीच माझ्या चरित्रावर डाग लागू देणार नाही आहे. आणि आम्ही कोणत्या पुरुषाला मदत पण मागितली नाही. आणि ॲक्च्युली सगळं पुरुष मला घाबरतात आणि माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सुद्धा पुरुष नाही आहेत. त्याच्यामुळे जे काही होणार आहे ते माझ्यासोबत होणार आहे आणि मी या परिस्थितीतसुद्धा हसत सामोरे जाणार आहे. तर चला, एवढंच तुम्हाला अपडेट द्यायची आहे. तर या घराचं शिफ्टिंग वगैरे अशा पद्धतीने चालू आहे. लवकरच आपण छान छान व्हिडिओ करणार आहोत. फक्त एवढंच सांगायचं आहे, जे काही झालं ते माझ्या नशिबानं झालेलं आहे. मी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवलेला आहे, चुकीच्या लोकांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळं माझ्या आयुष्यात हे धक्के येणं महत्त्वाचं होतं. आता इथून पुढे सर्वांना राम राम. कोणी जर माझ्या समोर मरतही असेल आणि त्यांनी म्हटलं मला पाणी पाज, माझा जीव वाचतो, तर मी म्हणणार मर बाबा, मी पुण्य करत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा व्यक्ती एवढा कठोर कसा आहे, का तो ना कोणाला मदत करत नाही, का त्याला कोणाची दयामाया येत नाही. तर ॲक्च्युली त्याच्या आयुष्यात तसं येऊन झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याचा विश्वास उडालेला असतो. तर असंच होतं. तर चला, आता करते समोरचे कामं. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.